श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जाणारा गुढीपाडवा हा अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस आहे. तर हा गुढीपाडवा ह्या वर्षी 19 मार्च 2026 वार गुरुवार ह्या दिवशी येत आहे. तर गुढीपाडव्याच्या दिवशी केलेले काही विशेष उपाय जीवनातील अडथळे दूर करतात आणि सुख समृद्धी मिळवून देत असतात असे मानले जाते. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये असा एक प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत जो गुढीपाडव्याच्या दिवशी केला जातो. तो वर्षातून एकदाच येणारी ही सुवर्ण संधी आहे. तिचा जर योग्य पद्धतीने उपयोग केल्यास, वापर केल्यास तर कर्जमुक्ती, आर्थिक प्रगती आणि यश प्राप्तीचा मार्ग खुला होतो. तर या उपायामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होत असते. तर ह्या व्हिडिओमध्ये आज आपण गुढीपाडव्याच्या दिवशी 11 कवड्यांचा उपाय कसा करायचा, हा उपाय करण्याची योग्य वेळ आणि पद्धत आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी तर हे जाणून घेणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका. गुढीपाडव्याच्या दिवशी 11 कवड्यांचा अत्यंत प्रभावी उपाय जर आपण केला तर आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे. तर या उपायाकरता आपल्याला 11 कवड्या लागणार आहेत. तर ह्या 11 कवड्या घ्यायच्या आहेत आणि हा उपाय आपल्याला देवघरासमोर बसून करायचा आहे. तर काय करायचं आहे, सर्वप्रथम एक प्लेट घ्या आणि त्यामध्ये आपल्याला थोडे तांदूळ ठेवायचे आहे. त्या तांदळावर आपल्याला या 11 कवड्या ठेवायच्या आहेत. ही प्लेट उचलून आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आणि या कवड्यांना आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, एक लाल फूल अर्पण करायचं आहे. तर देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही त्याच्यावर सेवा करायच्या आहेत. तर त्या सेवा कोणत्या आहेत, तर आपल्याला एक वेळा श्री सूक्तचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. आणि आपल्याला आयुष्यामध्ये जे आपले संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची आहे. आता एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा, त्यामध्ये या अभिमंत्रित 11 कवड्या यात आपल्याला ठेवायच्या आहेत आणि ह्याची एक पोटली तयार करून घ्यायची. आणि ही अभिमंत्रित झालेली जी पोटली आहे ती आपल्याला आपल्या घरामध्ये, जिथे आपण धन ठेवतो, जिथं आपलं कपाट असेल, जी आपली तिजोरी असेल, जिथं आपण आपले नेहमीचे पैसे ठेवतो, तिथे आपल्याला ठेवायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये संपत्ती, पैसा, धन येण्याचे मार्ग मोकळे होतात आणि आपल्या घरामध्ये बरकत राहते. तर हा उपाय आपल्याला अगदी साधा सोपा असा उपाय आहे. हा उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे. जर तुम्हाला जीवनात प्रगती, धनलाभ आणि अडथळ्यांपासून मुक्तता हवी असेल तर हा उपाय श्रद्धेने नक्की करून पहा आणि तुम्हाला काय लाभ होतो, काय फरक पडतो तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असे छोटे छोटे उपाय पाहण्यासाठी स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.